असंच वाटतं की दादा आपल्यासोबत आहेत, पण ते नियतीने काय भावना नियतीने ते काय सहकार्य केलं नाही. आजची बारामती 2026 यात खूप फरक तुम्हाला बघायला मिळतील की आमच्या दादांचं स्वप्न होतं. दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर प्रचार सभेसाठी येत असताना या ठिकाणी दुर्दैवी या ठिकाणी अपघात झाला आणि अजितदादांना जगाचा अखेरचा निरोप घ्यावा लागला. या घटनेने संपूर्ण बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत हळहळ व्यक्त होऊ लागली. अनेकांना अश्रूंचा बांधा फुटला, अनेकांचे हुंदके या ठिकाणी पाहायला मिळाले. आज खरं तर मी बारामती येथील नटराज कला दालन यामध्ये आहे. आज आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकतोय दिवंगत अजित पवार यांचा या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. अजितदादांच्या आठवणी ह्या बारामतीकरांना पुन्हा उजाळा देण्याचं काम ह्या पुतळ्याच्या माध्यमातूनच नव्हे तर या संपूर्ण छायाचित्रांच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहे. आज आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी छायाचित्रांचं प्रदर्शन, या ठिकाणी दादांनी केलेलं काम, दादांच्या आठवणी ह्या पुन्हा उजाळा देण्यासाठी या ठिकाणी प्रदर्शन भरवल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण जर पाहिलं या ठिकाणी अजितदादा हे लहानपणीचे अजितदादा हे कसे होते. अजितदादांचं संपूर्ण या ठिकाणी कुटुंब ह्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा उजाळा देण्यासाठी या ठिकाणी जे बसवलेले आहेत हे छायाचित्र हे अजितदादांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचं काम करतात. एकंदरीत आपण जो वर जायला पवार साहेब असतील, खाली सुप्रियाताई असतील, अजितदादांच्या सुविधा पत्नी सुनेत्रा वहिनी असतील, अधिक विशेष म्हणजे अजितदादांच्या ज्या मातुश्री आहेत त्या या ठिकाणी अजितदादांना मिठीत घट्ट या ठिकाणी पकडून या ठिकाणी मिठी मारताना आपल्याला मिठीत घेतलेलं आपल्याला या ठिकाणी ह्या छायाचित्रामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी जय पवार असतील, जय पवार अक्षरशः या ठिकाणी अजितदादांसोबत अक्षरशः हिरोच्या स्टाईलमध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळते. तसंच वर देखील जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत. एका बाजूला जर पहिला आपण शरद पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, तर त्याच्या खाली जर पाहिलं अजितदादांचं संपूर्ण कुटुंब, यामध्ये पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा वहिनी आहेत, अजितदादांच्या मातुश्री देखील आहेत, अजितदादावी आहेत. तसंच खाली पाहिलं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी अजितदादांच्या बहिणी देखील या ठिकाणी आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचं देखील ह्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत संपूर्ण हे छायाचित्र या ठिकाणी पवार कुटुंब देखील एका लग्न विवाहाच्या सोहळ्याच्या निमित्तानं देखील पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचं देखील आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. परंतु मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर विवाहाच्या दरम्यान का होईना पण कुठंतरी पवार कुटुंब हे एकत्र आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला रडवणारा हे अजितदादा या ठिकाणी हास्य स्मित करून आपल्या पुन्हा महाराष्ट्रासमोर स्वागतासाठी उभा आहे. एका बाजूला जर पाहिला पण सुनेत्राताई आणि अजितदादा हे हसताना, हास्य स्मित करताना हे आनंदाचा जो क्षण आहे तो पुन्हा न पाहायला मिळणारा तो ह्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एका वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अजितदादांचं जेव्हा लग्नविधी सोहळा हा पार पडला त्या दरम्यानचा देखील या ठिकाणी फोटो छायाचित्र हे लावल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते. लग्नविधी सोहळ्यामध्ये देखील ज्या रूढी परंपरा, ज्या विधी पार पाडल्या जातात त्याच्यात देखील या ठिकाणी छायाचित्र देखील लावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच आपण जर एका बाजूला ह्या साईडला जर बघितलं तर अखेरचा शेवटचा जे पुष्प अर्पण केलं तेच अजितदादा आता या ठिकाणी आपल्याला ह्या हाराच्या माळामध्ये, ह्या पुष्पहारमध्ये ही जोडी, ही भविष्यात कधी न दिसणारी जोडी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी
ही जी कधी न दिसणारी इथून पुढच्या भविष्यामध्ये कधी न दिसणारी जोडी आज आपल्या फोटोच्या माध्यमातून फक्त पाहायला मिळते. अशा अनेक आठवणींना उजाळा देण्याचं या ठिकाणी छायाचित्र हे प्रदर्शन जे भरवलेलं आहे आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आपल्यासोबत देखील तर काही या ठिकाणी जे आपल्यासोबत देखील या ठिकाणी काही मुलं देखील आलेले आहेत. आता नेमकं हे प्रदर्शन बघण्यासाठी दादा कुठं आलाय तो काय आणि आम्ही प्रॉपर बारामतीच आहे. काय तुम्ही आज प्रदर्शन बघायला काय नेमकं कोणत्या आठवणी तुम्हाला दादांच्या आठवतात काय संपूर्ण हे फोटो छायाचित्र बघून काय बारामती हे दादांचं स्वप्न होतं आणि पहिल्यापासूनच दादा बारामतीमध्ये होते. दादांचं आम्हाला गुरुवार झाला की दादा बारामती मध्ये येणार हे आम्हाला चाहूल लागायचे. शनिवार रविवार दादा बारामतीमध्ये असायचे विसाव्यासाठी. तेव्हा हमखास दादा पहाटे 5 वाजता उठून बारामतीच्या कामांची पाहणी करत होते. कॉन्ट्रॅक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांना बोलवून घ्यायचे. काही कुठं काही चुकलं ते मार्गदर्शन दादांनी आमच्या बारामतीमध्ये केलं. आणि मग गेल्या 10 वर्षापूर्वीची बारामती आजची बारामती 2026 यात खूप फरक तुम्हाला बघायला मिळतील. हे आमच्या दादांचं स्वप्न होतं आणि तेच स्वप्न पुढे घेऊन दादांनी काम करत राहिले. धन्यवाद. काय बाबा तू 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 कुठला आहे काय दादा तुला कसं वाटतात काय दादांच्या आठवणी काय जाता जाते थोडक्यात हे संपूर्ण छायाचित्र पाहिलेले कोणत्या आठवणींना उजाळा मिळाला काय कुठल्या आठवणी जागे झाल्या मी तसा बारामतीचाच आहे. दादा म्हणजे एक खूप म्हणजे असं महान असं प्रखर नेतृत्व होतं. दादांचं स्वप्न होतं की बारामतीला एक जिल्हा करायचा. त्यासाठी दादा धावपळ करत होते. बारामतीच्या संपूर्ण परिसराचा विकास करत होते. बारामतीने एअरपोर्ट सारखं बस स्टँड केलं बारामतीचं. ही सगळ्यात मोठी दादांची निशाणी आहे बारामतीसाठी. तसेच इथल्या फोटोमध्ये दादा खूप हसताना बोलताना दिसतात. असंच वाटतं की दादा आपल्यासोबत आहेत, पण ते नियतीने ती काय भावना नियतीने ते काही सहकार्य केलं नाही. आणि कितीला आहे शाळेला कितीला आहे 9वीला एकंदरीत आपण पाहिलेले हा 9वीचा विद्यार्थी म्हणजे अवघे 14 ते 15 वयाचा विद्यार्थी या ठिकाणी बोलत असताना सुद्धा त्याचा देखील कंठ या ठिकाणी दाटून आला. दादा काय आहे, दादांचं कार्य काय आहे, दादा कसा आहे याबद्दल देखील त्या छोट्या मुलाने देखील आज त्याच्या या बोलण्यातून दादांबद्दलच्या त्याच्या भावना या ठिकाणी देखील व्यक्त केलेल्या आहेत. दादा हा नेहमी कामाचाच माणूस राहिला. या ठिकाणी शेवट कामाचा माणूस म्हणून दादा या ठिकाणी ह्या बारामतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत प्रसिद्ध आपल्याला ह्या कामाचा माणूस म्हणून एकंदरीत प्रसिद्धी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळेल. आपण जर पाहिलं तर कुठं आलात तुम्ही काय आज संपूर्ण हे प्रदर्शन बघताय काय नेमके दादांच्या कोणत्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल कोणत्या आठवणी जागे झाल्या दादांकडे कुठलाही माणूस सर्वसामान्य माणूस जरी गेला अगदी गरीबातला गरीब असेल तरी त्याचं काम व्हायचं तिथं म्हणजे डायरेक्ट अप्रोच होता दादांचा. आणि दादा हे कामाचं माणूस म्हणजे जे काही काम होणार आहे नाही होणार नाही म्हणून सांगायचे ते एकदम स्पष्ट वक्ता असे होते ते. आणि प्रत्येक त्यांची दृष्टी अतिशय इतकी ही होती तीक्ष्ण होती. बांधकामाबद्दलची त्यांची माहिती म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये ती काही तसे इंजिनियर नव्हते पण एखाद्या चांगल्या इंजिनियरपेक्षाही त्यांची दृष्टी अतिशय चांगली होती. लाईन लेवल वळंबा हे अतिशय ते फार त्यांना चांगलं कळायचं. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना असं नॉलेज होतं बाबा. झाडांबद्दलची आवड होती, स्वच्छतेबद्दल त्यांचं फारच हे होतं कटाक्ष होता. म्हणजे कुठेही गेलं तर ते आणि कुठेही गेलं चांगल्या गोष्टीला ते हे करायचे ॲप्रिशिएट करायचे. आम्ही सामुदायिक विवाह सोहळे मी माधव कोकरे आम्ही आमच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्यांना त्यांना बोलवलं होतं. तर आमचा एक मंडप आम्ही तिथे एक चांगल्या पद्धतीचा उभारला होता. तर त्यांनी आलेल्या मला विचारलं अरे मंडप कुणाचा रे हा. तर ते किकलेंचा मंडप होता त्यावेळेस. म्हणजे छान मंडप केलं तुम्ही लोकांनी. म्हणजे चांगल्या गोष्टीला ते ॲप्रिशिएट करायचे. त्यांचं नॉलेज अतिशय उत्कृष्ट होतं प्रत्येक गोष्टीतलं. आज आपण एकंदरीत पाहिलं दादांचं काम हे कशा पद्धतीचं दादांचं काम म्हणजे त्याच्यामधलं जे नॉलेज आहे ते या ठिकाणी बारामतीकरांनी देखील पाहिलं. मग काय सांगाल तुम्ही संपूर्ण आज फोटो प्रदर्शन या ठिकाणी छायाचित्रांचं प्रदर्शन बघितलं नेमक्या दादांच्या कोणत्या आठवणी आज तुम्हाला आठवतात. मी लहानपणापासून दादांना ओळखतो. 1960 सालापासून आम्ही वर्गमित्र होतो. तर त्यांचा स्वभाव हळवा होता. हळवा म्हणजे कसा फक्त एखाद्या गोष्टीसाठी निर्णय घ्यायचा स्पष्ट बोलायचे. आता काय काय गोष्टी अशा असतील की स्पष्ट बोलल्यामुळं सुद्धा एखाद्याचं मन दुखावतं. वास्तुस्थिती त्यांनी थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे होतं.
पण बरेच वेळा मी असं बघितलंय की ते काम करायचे आणि स्वभाव त्या मानाने एकच नंबर होता. काय प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी दादांची शेवटची आठवण काय की तुम्हाला सांगते ना अशी काय? दादांची शेवटची आठवण म्हणजे मी त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये भेटलो आणि कामाच्या संदर्भात त्यांच्या विचारणा केल्यानंतर हे आपल्या राष्ट्रीयमध्ये तर त्यांनी सांगितलं की बाबा काम योग्य आहे, आपण बोलू, अशा शब्दात त्यांनी सांगितलं. पण व्यक्ती म्हणून एकच नंबर. आणि दादांच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामधूनच त्या जागेवर कोणी ना कोणी तरी निश्चित येणार, 101% गॅरंटी. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. की जे एकंदरीत पाहिलं दादांबद्दलच्या ज्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी जनता देखील या ठिकाणी व्यक्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण जे एकंदरीत या ठिकाणचं पाहिलं, दादा नेहमी सतत आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगत असायचे मी कामाचा माणूस आहे. आणि तसंच प्रत्येक या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण जनसमुदाय त्यांची भीड, त्या भीडमध्ये देखील दादा या ठिकाणी जनतेला हात देत आहेत. जनता देखील त्यांना फुलांचा पुष्पहार गुच्छ या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीचं दादांचं एकंदरीत काम संपूर्ण महाराष्ट्राने देखील पाहिलेलं आहे. दादाने नुसतं या ठिकाणी जनतेवरच नाही तर सर्वसामान्यांवरही प्रेम केलं. लहान मुलं असतील त्यांच्यावर सुद्धा अक्षरशः जीव ओतून या ठिकाणी प्रेम करणार हे दादा आता महाराष्ट्रातून आज आपल्या संपूर्ण ह्या विश्वातून निघून गेलेले आहेत. संपूर्ण ह्या महाराष्ट्राची दखल आज मात्र दादांची मात्र संपूर्ण महाराष्ट्रात दखल घेताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. दादांच्या आज एका ठिकाणी पाहिलं त्यावेळी संपूर्ण गर्दी असेल, सभा असेल, सभेच्या ठिकाण मात्र दादांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली. दादा नेहमी भाषणाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सांगत असायचे मी कामाचा माणूस आहे. आणि खरंच अक्षरशः दादा जाता शेवट दादांनी दाखवूनही दिले मी कामाचाच माणूस आहे. अशा पद्धतीचं जे बोलतात तेच करतात. अर्थातच असं म्हणावं बोले तशी चाली त्याची वंदावी पावले, अशा या म्हणीप्रमाणे अजित पवार हे असं होते की जे बोलतात तेच करायचे, जे करतात तेच बोलायचे. एखाद्याचं काम जर असेल तर होत असेल तर ते हो म्हणायचे, नसेल तर नाही म्हणायचे. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आता ह्या जगातून निघून गेलेले आहे. त्याच्यामुळे देखील संपूर्ण महाराष्ट्रात ह्या घटनेबाबतीत देखील सातत्याने हळहळ व्यक्त होती. संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखा आज आपल्याला पाहायला मिळतं. अनेकांच्या कार्यकर्त्यांची देखील भावना या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील अनेकांनी या ठिकाणी भावना आपल्या व्यक्त केल्या. आणि विशेष महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर अजित पवारांचा या ठिकाणी अपघात झाला. अपघात झाल्यानंतर शेवटची जास्त जी पोस्ट जी व्हायरल झाली ती म्हणजे दादांनी एक शालूट केलेला. या ठिकाणी दादा एका उद्घाटन प्रसंगी आले असताना त्या ठिकाणी दादांनी या ठिकाणी शालूट केलेला होता. तीच जास्त पोस्ट, ती फोटो सर्वात मोठ्या पद्धतीने या ठिकाणी व्हायरल झाली. आणि हा जो सलाम आहे, हा जो शालूट आहे, हा महाराष्ट्रात नव्हे तर ह्या जगासाठी अखेरचा शालूट मानावा लागेल. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे या ठिकाणी पाहायला मिळाले. एकंदरीत पाहिलं तर आपण अजित पवार हे आज ह्या जगात जरी नसले तरी या ठिकाणी सर्वसामान्य अजितदादा हे आपल्यात नाहीत, हे आजही मान्य करत नाहीत आणि कदापि हे जनतेला मान्य होणार नाही. एकंदरीत असं ह्या संपूर्ण महाराष्ट्रात चित्र तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर कोसाळकर, LS मराठी, बारामती.